नमस्कार. आपण पाहताय माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग आवाज जिल्ह्याचा. आज आपण सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबद्दल या ठिकाणी थोडंसं विश्लेषण. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते. काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासह एकूण 13 उमेदवार या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या 23 एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 23 मेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला पक्ष. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी, रासप आणि शिवसेना यांची महायुती आणि त्या महायुतीचे उमेदवार विनायक राऊत, तर तिसरे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर. एका बाजूला विचार केल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे माजी खासदार निलेश राणे निवडणूक रिंगणात, दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार विनायक राऊत महायुतीतून निवडणूक रिंगणात आणि यांच्या बरोबरीने या ठिकाणी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हेही निवडणूक रिंगणात आपल्याला पाहायला मिळतात. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी तत्कालीन खासदार ज्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढून विजय संपादन केला होता ते निलेश राणे यांचा 1.5 लाखांच्या फरकाने पराभव केला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे यांना पुन्हा एकदा मिळाले. मात्र यावेळी त्यांचा पक्ष वेगळा आहे, नौका पक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा विचार केल्यास बांदा ते चिपळूण पर्यंत राणे समर्थक, राणेंना मानणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये दाखल होताना दिसत आहे. प्रचार यंत्रणा असो किंवा जाहीर प्रचार सभा असो, या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जाहीर प्रचार सभांना मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूने शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर भाजपाचे वरिष्ठ नेते सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवर, त्याचप्रमाणे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही ठिकठिकाणी जाहीर प्रचार सभा घेतल्या. त्या मानाने काँग्रेसच्या जाहीर प्रचार सभा म्हणाव्यात अशा झाल्या नाही. त्यामुळे थोडस या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर थोडं बॅकफुटवर दिसत आहे. मात्र निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत हा दुरंगीत सामना सध्याच्या घडीला आपल्याला या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतो. आमदार नितेश राणे यांची आक्रमक व्यूहरचना आणि त्यांना मिळणारी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचं समर्थ नेतृत्वाची साथ यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला अनुकूल वातावरण सध्या पाहायला मिळतं. मात्र त्याच्या तोडीस तोड शिवसेनेचे जाईंट किलर आमदार वैभव नाईक यांच्या जोडीने पालकमंत्री दीपक केसरकर आणि विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवली. ग्रामीण भागात गावागावात घेतलेल्या प्रचार सभांना, शिवसेनेच्या प्रचार सभांना मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या जोडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे फौज, राजेंद्र असतील, प्रमोद जटार असतील, त्याचबरोबर स्थानिक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक सरपंच, उपसरपंच यांची अतिशय कुशल प्रचार यंत्रणा शिवसेनेच्या निलेश राणे याला मागच्या निवडणुकीत मिळालेली मते आणि विनायक राऊत यांचा झालेला विजय याचं जर या ठिकाणी विश्लेषण केलं तर निलेश राणे यावेळी काँग्रेस निवडणूक लढवत होते.
आणि हात ही निशाणी तळागाळापर्यंत पोहोचली. मात्र सध्याच्या घडीला महाराष्ट्र स्वाभिमान निलेश राणे यांचा पक्ष नौका, मात्र तरीही युवकांच्या जोरावर हा पक्ष तळागाळापर्यंत अवघ्या काही वर्षातच रुजवण्याची किमया माननीय नारायण राणे आणि निलेश राणे यांनी या ठिकाणी राबवलेली दिसते. त्यामुळे शिवसेनेसमोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तगडे आव्हान आहे. निलेश राणे यांनी यावेळी विनायक राऊत यांचा पराभव करणार अशी या ठिकाणी गर्जना केली. तर दुसऱ्या बाजूने विनायक राऊत यांनी अब की बार मोदी सरकार हा नारा देत पुन्हा एकदा एकच निदान विनायक राऊत पुन्हा खासदार हा नारा प्रचार यंत्रणामध्ये दिलेला दिसतोय. मात्र दोन्ही बाजूचा विचार केल्यास अपूर्ण असलेले प्रकल्प, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे होत असलेली दैनंदिन अवस्था आणि थोड्याफार प्रमाणात कट्टर शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी आणि या नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न निलेश राणे आणि त्यांचे सहकारी करत होते हे प्रचारादरम्यान आपल्याला वारंवार दिसून आले. अखर्चित निधी, अपूर्ण राहिलेले प्रकल्प आणि विकासात कमी पडलेले खासदार अशा पद्धतीच्या प्रचार यंत्रणेमध्ये वारंवार टीका होताना आपल्याला दिसत होती. तर दुसऱ्या बाजूने विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ पालकमंत्र्यांनी ज्या त्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी केवळ या ठिकाणी दहशतवादावर टीका केलीच, त्याचबरोबर विकासासाठी आणलेल्या निधीचंही या ठिकाणी त्यांनी वारंवार वाचन केलेलं दिसतंय. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा लोकसभेच्या निमित्ताने नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर असाच सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक राऊत खासदार होणार की निलेश राणे 2014च्या निवडणुकीचा वचपा काढणार हे येत्या 23 मेला ठरणार आहे. मात्र 23 एप्रिलला या 13 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मतदार राजांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागणार हे येत्या 23 मेला निश्चितपणे कळणार आहे. मात्र तोपर्यंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे, युतीचे शिवसेनाचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपल्या प्रचारादरम्यान आपला विजय निश्चित असल्याचे या ठिकाणी स्पष्ट केलंय. मात्र ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जर लढवली गेली तर निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला काय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासासाठी खासदार राऊतांनी खरेच प्रयत्न केले काय याचं उत्तर मतपेटीतून मतदार देतील. तर दुसऱ्या बाजूने कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या परड्यामध्ये पुन्हा एकदा मतदारांचा कौल पडेल का हे येणाऱ्या 23 मेलाच या ठिकाणी कळणार आहे. तोपर्यंत 1 महिना या ठिकाणी होणाऱ्या मतदानावर, झालेल्या मतदानावर चर्चा रंगताना दिसतील. काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, काँग्रेसची परंपरागत मते विभागली जातील आणि त्याचा फटका या ठिकाणी काँग्रेसला बसेल आणि त्याचा फायदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला होईल का? भाजप शिवसेनेमधील नाराज शिवसैनिक, नाराज भाजप पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपल्याकडे मत वळवण्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला यश येईल का? आणि ते जर तसं जर किमया निलेश राणे आणि त्यांच्या सहकार्याने साधली तर मात्र विनायक राऊत यांच्या समोर आणखी आव्हान उभं राहू शकतं. मात्र निश्चितपणे झालेल्या प्रचारादरम्यान काही प्रमाणात या ठिकाणी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेनाच्या वरिष्ठ पातळीवर झालेला दिसतोय आणि त्याचमुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये गुंतलेले दिसून येतात. मात्र हे मनोमिलन वरच्या थराला आहे की मनापासून झालेलं आहे ते 23 मेच्या निकालानंतर या ठिकाणी कळणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी उद्या होणाऱ्या मतदानावर आणि मतदानाचा टक्का किती होईल यावर या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग साठी जय भोसले.